अजित पवारांचा वेषांतर करून विमान प्रवास हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक, एअरलाईन्सची चौकशी व्हावी सुप्रिया सुळेंची मागणी। तर अजित पवारांना अमित शहांना चोरून भेटायची गरजच होती, सुप्रिया सुळेंचा सवाल। अजित पवारांनी वेषांतर करून केलेला प्रवास म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ, संजय राऊतांची टीका। तर अजित पवारांनी प्रवासासाठी वापरलेल्या कागदपत्रांची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चौकशी व्हावी, संजय राऊत यांची मागणी। सत्तांतराच्या चर्चेसाठी शहांना भेटायला एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात जायचे, संजय राऊत यांचा मोठा दावा। अजित पवार गटाच्या मावळच्या जागेवर भाजपचा दावा, मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल, भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंचा दावा। 2 ऑगस्टला मावळमध्ये मेळाव्याचं आयोजन। अजित पवार गटाच्या मावळ विधानसभेवरून महायुतीत चांगलाच तिढा, मावळमध्ये भाजपनं धरलेला आग्रह योग्य नाही, भाजपच्या दाव्यावर सुनील शेळकेंकडून नाराजी व्यक्त। सुपारी बहादरांवर बोलणार नाही, संजय राऊतांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका। तर लोकसभेला वेगळ्या पक्षाची सुपारी होती, विधानसभेला वेगळ्या पक्षाची सुपारी, संजय राऊतांची टोलेबाजी। मिटकरींना विधान परिषदेची जागा अजित पवारांमुळे मिळाल्यानं ते बोलतात, आम्हाला रात्री तोंड लपून फिरायचं काम नाही। संदीप देशपांडेंची अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया। उरण हत्याकांडातील संशयी आरोपी दाऊद शेख कलबुर्गीतून ताब्यात। 25 जुलैच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाऊद शेख तरुणीचा पाठलाग करताना दिसला होता। उरण हत्याकांड प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मोहसिनला चौकशीनंतर सोडून दिलं, कर्नाटकातून मोनवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। पिंपरी चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, आरोपी अविराज खरातला 12 तासात बेड्या। पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अर्ज, यूपीएससीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी अर्ज, आज सुनावणी। पूजा खेडकर अपंगत्व प्रमाणपत्राचा सुधारित चौकशी अहवाल तयार, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांना आज अहवाल सादर करणार, सुधारित अहवालात कोण दोषी ठरणार ते समोर येईल। प्रशिक्षणार्थी आयएस पूजा खेडकरला कार्मिक विभागाची नोटीस, 2 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे पूजा खेडकरांना निर्देश, मसुरीतील प्रशिक्षण केंद्रात उपस्थित न राहिल्याबद्दल नोटीस। मेधा पाटकर यांना दिलासा, दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी दाखल केलेल्या फौजदारी अवमान प्रकरणात दिल्ली सत्र न्यायालयाकडून मेधा पाटकर यांच्या शिक्षेला स्थगिती। जळगावच्या प्रसिद्ध आरएल ग्रुपनं स्टेट बँकेची कर्ज प्रकरणात 352 कोटींची फसवणूक केल्याचं प्रकरण, सीबीआय तपासानंतर आता मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशयातून प्रकरणाचा तपास ईडीकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वारकऱ्यांकडून सत्कार केला जाणार, 4000 वारकऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईतील वारकरी सन्मान सोहळ्यात सत्कार होणार। पावसाळी आजारांचा राज्यात प्रादुर्भाव, मलेरिया डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, दररोज मलेरियाचे 37 तर डेंग्यूचे 16 रुग्ण आढळून येत असल्याची आरोग्य विभागाची माहिती। मुंबईतल्या डिजिटल होर्डिंग्सवर लवकरच बंदीची शक्यता, वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या डोळ्यांना त्रास होत असल्यानं डिजिटल होर्डिंग्सवर बंदीची पालिकेनं नेमलेल्या समितीची सूचना। आता निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसोबतच पत्नीला देखील मोफत प्रवास करता येणार, एसटी महामंडळानं महत्त्वाचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग फुल, अवघ्या 5 मिनिटात 258 गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग फुल, वेटिंग लिस्ट 700 ते 800च्या घरात, वाढती मागणी बघता रेल्वे आणखी गाड्या सोडण्याची शक्यता। मोफत उच्च शिक्षणासाठीचं ऑनलाईन पोर्टल सुरू, मुलींना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मोफत मिळणार, त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आवाहन। श्रावण सुरू होण्याआधी सुरमई तब्बल 1000 रुपये तर पापलेट 1300 रुपये किलो, त्यामुळे अस्सल खवय्यांची चांगलीच अडचण।
दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगचा खड्डा 20 सप्टेंबरपर्यंत बुजवून परिसराचं सपाटीकरण करणार, NMRDAनं प्रेस नोट काढत माहिती दिली. ठाण्याच्या घोडबंदर रोडच्या पातलीपाडा उड्डाण पुलाखालचा रस्ता खचला, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता. महापालिकेकडून मात्र कोणतीही खबरदारी नाही. वर्ध्याच्या पुलगावमध्ये माजी नगरसेवकाचं खड्ड्यात बसून आंदोलन, स्थानिक आमदाराच्या विरोधात घोषणा देत चिखलात ठिय्या मांडला. विधानसभेपूर्वी ठाण्यातील प्रकल्पांना MMRDAकडून गती, घोडबंदर रस्त्यावरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गायमुख ते भाईंदर 15 किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू. सांगली जिल्हा प्रशासनाकडून कृष्णेच्या पात्रात सुरक्षेबाबत मॉकड्रिल, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली ते अर्जुनवाडपर्यंत पात्राची पाहणी केली. कोयना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू, त्यामुळे धरणाच्या 6 वक्र दरवाजातून 40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जाणार. भूमिगत गटार योजनेला मालेगावात विरोध, भूमिगत गटाराचं काम चुकीच्या पद्धतीनं सुरू, तेव्हा डिझाईन बदला, अन्यथा काम होऊ देणार नाही. माजी नगरसेवक सुनील गायकवाड यांचा प्रशासनाला इशारा. विशाळगड प्रकरणात पोलीस आणि राज्य सरकारचा उच्च न्यायालयात अजब दावा, तोडफोडीवेळी अतिवृष्टी, दृश्यमानता कमी असल्यानं कारवाई करता आली नाही, सरकारी वकिलांची न्यायालयात माहिती. विशेष न्यायालयानं तक्रारीची दखल घेतल्यानंतर ईडी एखाद्या आरोपीला अटक करू शकत नाही, ओडिशातील एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे निर्देश. दिल्लीतील दुर्दैवी घटनेनंतर UPSC विद्यार्थ्यांचं सरन्यायाधीशांना पत्र, राज्यकर्त्यांच्या हलगर्जीपणामुळे आपल्याला इथे नरक यातना भोगाव्या लागत असल्याचं सांगत संबंधित यंत्रणेला निर्देश देण्याची मागणी केली. पाकनं जम्मू काश्मीरमध्ये 600 पेक्षा जास्त कमांडो घुसवले, माजी पोलीस महासंचालकांचा खळबळजनक दावा. आणखीही कमांडो सीमा ओलांडून येण्याच्या तयारीत, शेष पॉल वैद यांचं विधान. केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता, विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून शोक व्यक्त. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, महेसणाच्या विजापूरमध्ये 8 तासात 125 ते 150 मिलीमीटर पाऊस झाल्याचं सांगितलं जात आहे. विजापूरच्या TB रोडवर पाणी साचल्यानं अनेक वाहन चालक त्रस्त. आज राजगडमधील मोहनापूर धरणाचे 17 पैकी 8 दरवाजे उघडले, प्रशासनानं अलर्ट जारी केलाय. पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ. गुजरातच्या बनासकांठामध्ये प्रदीर्घ खंडानंतर पडलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या सुकलेल्या पिकांना जीवदान, पालनपूर शहरातील कीर्तिस्तंभ परिसरातही गुडघाभर पाणी साचलं. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीरांनाही ऑलिम्पिकचा फीवर, नासानं स्पेस सेंटरमधील एक सुंदर व्हिडिओ शेअर केलाय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेनिसमधील पुरुष एकेरीतील सुवर्णपदक जिंकण्याचं राफेलचं स्वप्न भंगलं, सर्बियाच्या नोवाक जोकोविचकडून राफेलचा पराभव. मनू भाकरकडून आणखी एका पदकाची अपेक्षा, 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिक्स्ड इव्हेंटमध्ये मनू भाकर आणि सरबजोत सिंग तिसऱ्या स्थानावर, दोघांची कांस्य पदकासाठी दक्षिण कोरियाच्या नेमबाजांची स्पर्धा होणार. सात्विक चिरागच्या जोडीनं इतिहास रचला, ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनचा सामना रद्द होऊनही उपांत्यपूर्व फेरी गाठली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.